गाझियाबादमधील मधुबन ठाण्याअंतर्गत संजय नगर परिसर असून येथे वर्मा परिवार राहतो. अमित वर्मा, त्याची पत्नी शालू आणि एक मुलगी असा हा त्रिकोणी परिवार आहे. अमित सराफ होता. त्याचे ज्वेलरीचे शोरूम होते. साहजिकच तो सधन परिवारातील होता. हातात पैसा खेळू लागला की माणसाच्या मनात अनेक विकृतींचा नगाना सुरू होतो. एखादा अपवाद वगळला तर पैसा आला की मस्ती येते आणि या मस्तीत माणसाचे माणूसपण हरवून जाते. अमितने वयाची 40 पार केली होती. घरात पत्नी होती. मुलगी वयात आली होती. समाजात मानाचे स्थान होते. साहजिकच त्यांनी आपली आब राखून राहण्याची गरज होती. पण वाढत्या वयाबरोबर त्याच्या मनात कामुकताही वाढत गेली. त्याची नजर स्त्रीदेहाचा शोध घेऊ लागली. पैसा असेल तर शय्या सोबत करण्यास काही स्त्रिया तयार असतात. तशीच एक अमितलाही सापडली. आता तो तिच्या नादाला लागला. तिच्यावर पैसा उधळू लागला. तीही त्याला भरभरून शरीरसुख देऊ लागली. नव्या सोबतीच्या सहवासाने तो हरकून गेला. आपल्या नादाला एक बाई लागली आहे याचे त्याला अप्रूप वाटू लागले. ही बातमी सगळ्यांना सांगण्यासाठी तो अधीर झाला होता. हळूहळू त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत हे त्याच्या मित्र नातेवाईकांना समजले. त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली. हे पाहून अमित मनातून आनंदून गेला. पण त्याची ही भानगड त्याच्या बायकोला माहीत नव्हती. अनैतिक संबंध जोडीदारापासून लपून ठेवण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. पण अमितच्या मनात मात्र आपले संबंध सगळ्यांना दाखवण्याची विकृती लागली होती. परस्त्रीबरोबर मौजमजा करून आलेला अमित आता पत्नी शालूला टाळू लागला होता. तिचा अपमान करू लागला होता. तू आता म्हातारी झालीस, तुझ्यात काहीच राहिले नाही. माझी प्रेयशी मस्त आहे, तरुण आहे, मला खूप सुख देते, असे तो पत्नीबरोबर बरळू लागला होता. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. पण हे नेहमीचेच झाले तसा तिला राग येऊ लागला. ती त्याला प्रत्युत्तर करू लागली. या कारणातूनच आता पती पत्नीमध्ये भांडणाची ठिणगी पडू लागली. दिवसभर सारे आलाबेल असले तरी रात्री जेव्हा पती पत्नी एकांतात असत तेव्हा तो तिची तुलना प्रेमिकेशी करू लागला. तू जाड आहेस, ती मस्त मादक आहे असे म्हणत तो तिला हिणवू लागला आणि भांडण सुरू होई. त्याचे दारू पिण्याचे प्रमाणही वाढले होते. तो दारू पिऊन यायचा आणि पत्नी मुलीला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा. तिच्या या त्रासाला त्या दोघीही कंटाळून गेल्या होत्या. हे कमी की काय म्हणून त्याने एक नवा चाळा सुरू केला. एकदा त्याने रात्रीच्या सुमारास पत्नीला व्हिडिओ कॉल केला. पतीचा कॉल असल्याने तिनेही रिसीव्ह केला. तर पलीकडे तिचा पती अमित पूर्ण नग्न अवस्थेत होता. तो एकटाच नव्हता तर त्याच्याबरोबर त्याची प्रेमिकाही होती. तिनेही पूर्ण कपडे उतरवले होते. दोघे पूर्ण नग्न अवस्थेत कामक्रीडा करत होते. समोरचे हे चाळे पाहून अमितची बायको संतापली, हतबल झाली. तिने फोन बंद केला. तसा त्याने तिला पुन्हा फोन केला. फोन बंद केलास तर याद राख, जोवर आमची कामक्रीडा पूर्ण होत नाही तोपर्यंत तू बघायचे आम्ही कसं एन्जॉय करतो ते, असे त्याने तिला सुनावले. तिने नाईलाजाने फोन सुरू ठेवून त्यांची कामक्रीडा पाहू लागली. आपल्यासमोरच आपला पती परस्त्रीबरोबर व्यभिचार करत असल्याने ती निराश झाली होती, मनाने खचली होती. तिला दुःखी झालेले पाहून त्याला जास्तच आनंद झाला. आता त्याला हा विकृत नादच लागला. तो प्रेमिकेजवळ असायचा तेव्हा पत्नीला फोन करून कामक्रीडा बघायला लावायचा. तसेच घरी असेल तेव्हा पत्नीला बेदम मारहाण करायचा. या शारीरिक व मानसिक छळाने ती पार हादरून गेली होती. आपला पतीच आपला छळ करत असल्याने कोणाकडे दाद मागायची हा प्रश्न होता. शिवाय तो जे विकृत चाळे करत होता ते इतरांना सांगण्याजोगेही नव्हते. ते सांगायची तिला लाज वाटत होती. ती सारा अन्याय निमूटपणे सहन करत होती. दुसरीकडे तिची 16 वर्षाची मुलगी आईचा छळ पाहत होती. आपले वडील आईला छळतात, आपल्याला मारहाण करतात या विचाराने ती वडिलांवर चिडून होती. पण तिचे काही चालत नव्हते. अमितबद्दल त्याची पत्नी आणि मुलीच्या मनात मात्र राग खतखतत होता. त्याच्या घरातच त्याचे कुणी नव्हते, पण याचे त्याला काहीच वाटत नव्हते. या वादावादीचे पर्यवसान अप्रिय घटनेत होणार हे मात्र निश्चित होते. अखेर तो दिवस उगवला.
रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी अमित घरी आला. नेहमीप्रमाणे तो दारू पिऊन आला आणि घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या त्याने पत्नीला शिवाय देण्यास सुरुवात केली. वैतागलेल्या शालूनेही त्याला उलट उत्तरे दिली. या भांडणात चिडलेल्या मुलीने घराबाहेर पडलेली वीट उचलली आणि त्या विटेचा जोरदार फटका बापाच्या डोक्यात हाणला. हा वार इतका वर्मी बसला, रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तो जमिनीवर निश्चित पडल्यावर मायलेक सावध झाल्या. मुलीने अंदाज घेतला तर अमितचा श्वास थांबला होता. तो ठार झाल्याचे लक्षात येताच त्या दोघी घाबरल्या. हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्यांनी अमितचा मृतदेह उचलून वॅगनर कारमध्ये घातला. रात्रीच्या कारोखात काळ घेऊन त्या दोघी बाहेर पडल्या. घरापासून थोड्याच अंतरावर कार उभी करून त्या परतल्या. आता अमितच्या खून प्रकरणी कोणीतरी अज्ञाताचा तपास करतील असे त्यांना वाटत होते. घरी आल्यानंतर मुलीने फरशीवरील सांडलेले रक्त पुसून काढले. दोघीही घाबरलेल्या अवस्थेत घरात बसून राहिल्या. पोलिसांना जेव्हा संशयास्पद अवस्थेत अमितचा मृतदेह कारमध्ये आढळला तेव्हा आर्थिक व्यवहारातून खून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज होता. अमितच्या अनैतिक संबंधाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यामुळे त्या संबंधातून खून झाला असावा असा संशय पुढे आला. पोलीस चौकशीत अमितच्या प्रेयसीने पोलिसांना दिलेल्या माहिती उपयुक्त ठरली. अमित शरीरसंबंध करत असताना पत्नीला व्हिडिओ कॉल करून बघण्यास लावत होता हे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी याची खातरजमा करून घेतली तेव्हा शालूच्या बोलण्यातील विसंगतीमुळे ती जाळ्यात अडकली. तसेच रक्ताने माखलेली एक वीट आणि फरशी पुसलेले कापडही घरात सापडले. या सगळ्या परिस्थितीवरून पोलिसांनी शालूकडे कसून चौकशी सुरू केली. या चौकशीत तिने खरी माहिती पोलिसांना सांगितली. अमितच्या विकृतीने त्याचा बळी घेतला, शिवाय त्याच्या पत्नी व मुलीच्या माथ्यावरही गुन्हेगारीचा कलंक लावला. अशाच नवनवीन सत्य मराठी क्राईम कथेसाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.